नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की सर्वांनी पीक पाहणी करून घ्यावी. जर पीक पाहणी तुम्ही जर केली नाही तर तुम्हाला पीक विमा मिळण्यास खूप अडचणी येतात. जसं की पीक विमा मदत निधी आणि पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यात येणार नाही आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी करून घ्यावी. ही पीक पाहणी कशी करायची ती मी माझ्या चॅनलवर एक लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेले आहे, ते पाहून घ्या. पहिल्यांदा आपण आपल्या ॲपवर यावे. ॲपमध्ये आल्यावर लॉग इन करून घ्यावे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल, पेज ओपन झालेले आहे. तसेच मोहरी जाऊया आपण. मोहरी प्रेस केल्यानंतर मोहरी आपल्याला महसूल विभाग निवडायचा आहे. महसूल विभागामध्ये तुमचा जो महसूल विभाग येतो तो माझा सध्या तर छत्रपती संभाजीनगर आहे. पुन्हा महसूल विभाग निवडल्यानंतर मोहरी जायची आहे. मग शेतकरी म्हणून लॉग इन करा ह्या बटनावर प्रेस करायचे. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे म्हणजे लॉग इन करण्यासाठी. लगेच पुढे जा म्हणून येते. तिथे आलं की आपलं तुमच्या खात्यात तुम्ही जर जुनी पीक पाहणी केलेली असली तर तुमचे तिथे नाव स्पष्ट दिसते. तिथे आपण पाहायचे आहे तुमचे नाव आहे का. नाव असल्यास तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक झाल्यावर तुमचा 4 अंकी संकेतांक टाका म्हणते. ते टाकण्यासाठी जर तुमच्याकडे नसेल तर तिथेच तुम्ही जुनी जर पीक पाहणी केलेली असल्यावर त्याच्यावर तुम्हाला दिसते. तिथं संकेतांक विसरलात असं सांगायचं. लगेच इथे तुम्हाला संकेतांक दिसतो. संकेतांक टाकून घ्यावा. त्यानंतर पुढे जाण्याचे बटन दाबावे. पुन्हा तुम्हाला इथं नवीन खातेदार नोंदणी किंवा नवीन करायची असेल तर नवीन करा. पण इथे ह्या 6 ऑप्शनपैकी पीक माहिती नोंदवा ह्याच्यावर तुम्हाला प्रेस करायचं. त्यानंतर तुम्ही सर्व माहिती भरून घ्यायची. जमीन, भूमापन, गट क्रमांक, जमिनीचे एकूण क्षेत्र, पोट खराब किती आहे, हंगाम निवडायचा आहे. कोणता हंगाम, रब्बी, संपूर्ण वर्ष. सध्या रब्बीचं करायचं आहे आपल्याला. पुन्हा त्यातून पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र निवडायचं आहे. पिकाचा वर्ग कोणता निवडायचा आहे. निर्बळ पीक आहे, एक पीक आहे का मिश्र पीक आहे. तर जर एक पीक असलं तर एक पिकात लिहायचं आहे. जसं की हरभरा, ज्वारी, तसं एकच पिकाचं करायचं आहे. सध्या निर्बळ पिकाचा प्रकार कोणता आहे. फळबाग आहे का पीक आहे नुसतं. जर पीक असलं तर पिकावर दाबायचं. पिकांच्या झाडांची नाव. पिकांचे झाड म्हणजे हरभरा, ज्वारी, भुईमूग काय असे ते. सध्या आपण ज्वारी करूया. तसेच तुमचं किती क्षेत्र भरायचं आहे ते पूर्ण क्षेत्र भरा म्हणायचं. म्हणजे तुम्हाला जेवढं क्षेत्र आहे तेवढं जर ती पीक असेल लागवड ती जर भरायची असले तर पूर्ण क्षेत्रावर भरायचं. त्यानंतर तुमच्याकडं कोणतं साधन आहे म्हणजे भिजवण्यासाठी त्याला सिंचन करण्यासाठी. जर ठिबक सिंचनासाठी कालवा आहे, विहीर आहे का जलसिंचन उपसिंचन आहे, सरकारी कालवा आहे का खाजगी कालवा आहे. आपल्याकडे काय आहे तर विहीर आहे. मग विहिरीवर क्लिक करायचे. त्यानंतर सिंचन पद्धतीत कोणतं ठिबक सिंचन, स्प्रिंकलर. आपल्याकडे तुषार सिंचन आहे, स्प्रिंकलर सिंचन. म्हणजे तुमची लागवड केव्हा झालेली आहे ते इथे नमूद करायचे आहे. लागवड काय तुमची किती झालेली आहे, किती तारखेला. तर माझी बघा ऑक्टोबर 17ला झालेली आहे लागवड. तर मी ऑक्टोबर 17 तारीख टाकतो. पुन्हा किमान आधारभूत किंमत योजनेच्या अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का नाही. तर कायद्याच्यात लिहायचं नाही, डायरेक्ट मोहरी जायची. मोहरी जायची आहे क्लिक नाही करून. त्यानंतर इथून माझे गाव खूप लांब आहे त्यामुळे मला नोंदणी करण्यास म्हणजे फोटो काढण्यास अडचण येते. ह्यानंतर तुम्हाला फोटो काढावं म्हणतो. लगेच त्या फोटोवर क्लिक करून तसेच मोहरी क्लिक करणे आणि सेंड करणे. सबमिट झालं की तुमची ॲप्लिकेशन सबमिट म्हणून स्क्रीनवर येते. तर अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी पीक पाहणी करून घ्यावी. पीक पाहणी ही तुमच्या फक्त मोबाईलवरूनच होते. दुसऱ्या कोणाचीही
मदत घेण्याची गरज पडत नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांना माझी विनम्र विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी, तरच तुम्हाला विम्याची रक्कम व नुकसान भरपाईची मदत तुमच्या खात्यात जमा होईल. अन्यथा पैसे विम्याचे व मदत निधीचे मिळणे खूप कठीण होते.